वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। ईव्हीएम सुरक्षिततेसाठी महाविकास आघाडीचा आवाज बुलंद। ITI परिसरात कडक सुरक्षा मागणी। पिंपळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रतिनिधींच्या वतीने आज निवडणूक निर्णय अधिकारी यांना स्क्रुटिनी रूम व ITI कॉलेज परिसरातील व्यवस्थेबाबत महत्त्वाचे मागणीपत्र सादर करण्यात आले। तहसीलदार यांच्या आदेशानुसार मतमोजणीचा दिवस 2 डिसेंबर वरून 11 डिसेंबर असा बदलण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जावी अशी मागणी महाविकास आघाडीकडून जोरदारपणे करण्यात आली आहे। पारदर्शकतेसाठी महत्त्वाच्या मागण्या: ITI परिसरातील कर्मचाऱ्यांच्या ड्युटीची संपूर्ण यादी महाविकास आघाडीला देण्यात यावी, कॉलेज परिसराचा ब्ल्यू प्रिंट नकाशा उपलब्ध करून द्यावा, स्क्रुटिनी रूम व मतमोजणी परिसरात CCTVचे लाईव्ह निरीक्षण उपलब्ध करून द्यावे, कॅमेऱ्यांचे लोकेशन फुटेजची सुरक्षितता व सेन्सर फॉर्मॅट मधील जतन अनिवार्य करावे, उमेदवारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था टेबल वाईज लिस्ट उपलब्ध करून द्यावी, परिसरात प्रकाश योजना, बॅकअप मोबाईल नेटवर्क यांची खात्री करावी। सुरक्षा यंत्रणेसाठी महत्त्वाच्या सूचना: महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पोलीस स्टेशन पिंपळनेर यांच्याकडेही स्वतंत्र सुरक्षा मागणीपत्र सादर केले। यामध्ये स्टेज व परिसरात अधिक CCTV कव्हरेज वाढविणे, सर्व प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर, अनधिकृत व्यक्तींवर नियंत्रण, मोबाईल जॅमर, बॅरिकेड्स, जनरेटर, ड्युटी वरील कर्मचाऱ्यांचा लेखी आदेश आणि ITI परिसरात उमेदवारांसाठी टेंटमध्ये थांबण्याची सोय यासह एकूण 12 मुद्द्यांची मागणी करण्यात आली। मतमोजणी सरळ, पारदर्शक व नियमानुसार व्हावी। महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी सांगितले की मतमोजणीची प्रक्रिया कोणत्याही शंकास्पद बूथमध्ये न घेता पूर्णपणे पद्धतशीर व आयोगांच्या नियमानुसार व्हावी। आम्ही फक्त न्याय, पारदर्शक व सुरक्षित मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर। नमस्कार, सर्व महाराष्ट्रवासियांनाही नमस्कार आणि सर्व मतदार बंधू भगिनींनाही नमस्कार। महाविकास आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रतिभा प्रकाश चौरे आणि माझ्यासमोर सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। हे निवेदन आम्ही अप्पर तहसीलदार असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, त्यानंतर नगर परिषदेलाही देतो आहोत व निवडणूक अधिकाऱ्यांनाही देत आहोत। सुरक्षा यंत्रणा कठोर करण्याबाबत काही मुद्द्यांची पूर्तता हवी आहे, त्या संदर्भात आम्ही इथे पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। आणि जी तडकाफडकी निर्णय प्रक्रिया होती मतमोजणीची, ती 2 तारखेला अचानक वाढवण्यात आली, त्या संदर्भात सुरक्षेचा प्रश्न आहे। या ठिकाणी स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये CCTV कॅमेरे जे फक्त दर्शनी भागात आहे, पाठीमागे नाही, पुरेशी लाईटची व्यवस्था नाही आहे। पुन्हा दुसरीकडून जाण्यासाठी एक रस्ता आहे आणि भिंती ज्या आहेत, भिंतीमध्ये सुद्धा अँगल निघून जाळी निघण्याचं त्या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही। तिथे पूर्ण परिसरात जामर पण बसवण्यात यावा आणि जी ड्युटी आहे, जेवढे पोलीस अधिकारी आहेत तर त्यांचं ड्युटीचं शेड्यूल कसं असणार आहे, कारण तिथं आम्हाला एकदम ज्यांना ती ड्युटी दिलेली आहे ज्यांच्याकडे, तर त्या अधिकारी तिथे उपस्थित हवे आहेत आणि टेंट लावून आम्हाला त्या ठिकाणी परिसरामध्ये त्यांच्या 100 मीटर किंवा जो परिसर ठरला असेल त्याच्या बाहेर आम्हाला टेंट लावूनही तिथे आमचे पदाधिकारी थांबतील अशी परवानगी आणि बरेच काही मुद्दे आम्ही याच्यामध्ये टाकलेले आहेत। आणि माझी अशी अपेक्षा आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये या नगर परिषदांचा जो निकाल थांबवण्यात आलाय, प्रत्येकाने अशी निवेदनं आपल्या स्तरावर द्यावीत हे जाहीर आव्हान करत आहोत, कारण लोकशाही, संविधान याचा खून होऊ नये आणि जे मतदार राजा आहे त्यांचा कल जो आहे आमचा महाविकास आघाडी अपक्ष उमेदवार, कर्तव्यदक्ष उमेदवारांकडे आहे आणि त्यांना न्याय मिळावा आणि लोकशाही जिवंत राहावी यासाठीचे आव्हान आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।